शनिदेव त्याची अवकृपा कोणावर पडू अशी प्रत्येकाची इच्छा. हा शनिदेव नवग्रहांपैकी श्रेष्ठ ग्रह म्हणजे हा शनिदेव. या शनिदेवाची अवकृपा जर पडली असेल, अरे ही अवकृपा मानव आणि देवता यांना सुद्धा चुकले नाही. अरे हेच का माझे पिताश्री हो जन्मताच त्याची नजर त्या सूर्यदेवतावर पडली आणि ते सूर्यदेव क्षणात आले. हो तो हा शनिदेव. या शनिदेवाची अवकृपा त्याच्या मागे लागली तर सहजा सहजी तो तळागाळातून बाहेर नाही. पण या शनिदेवाची ज्यानं भक्ती केली त्याच्या नंतर त्याच्या वचनानंतर त्याच्या शरीरात आल्यानंतर पुढील आयुष्य सुख समाधानाने. म्हणूनच या साऱ्या विश्वात या शनिदेवाची अवकृपा. म्हणूनच देवतांसाठी 12 पावलं या शनिदेवाचं आसन.
अच्युत अनंता केशवा माधवा, हे पद्मनाभा, हे माझ्या वैकुंठीच्या नारायणा, तुझ्या चरणी या नारदाचा साष्टांग प्रणिपात. भगवान, तुझ्या नामाचा आस्वाद घेत स्वर्ग मृत्यू पाहता तीन तळात भ्रमंती एवढंच कशाला. या विश्वाच्या विश्वगणी पुढे चालावी आणि या विश्वाच्या ठाई किंवा तुम्हा देवतांचं दैवित्व सतेज राहावं म्हणून प्रत्येक मरद मानवांच्या ठाई भक्तिमार्ग प्रसारित व्हावा यासाठी एक सारखी पाहिजे आणि म्हणूनच तुमच्या नामाची कास धरली आणि या विश्वाच्या ठाई एकसारखी पायपी नारायण नारायण. अरे वा 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 वा. या शनी लोकांपर्यंत आमचं येणं झालं, पण काही का असेना आपण आल्याची जाणीव या विश्वाची देवता शनिदेवाला करून द्यावी हेच झालं. माझ्या मनाचं समाधान. नारायण सुस्वागतम सुस्वागतम. नारायण या शनी लोकामध्ये तुझं स्वागत आहे. ये हो, आल्या आल्या स्वागत केला. मनाच्या ठाई आमच्या समाधान झालं. खरंच आज तुमचं दर्शन झालं. बऱ्याच दिवसांनी गाठा भेटी झाल्या. मन आमचं प्रसन्न झालंय. याचा चित्त स्वागतही तुम्ही केला. हा पण नारदा, हा या शनी लोकापर्यंत तुझं येणं झालंय निश्चित. पण मनात एक शंका वरून नारायण सहज की मुद्दा. शनिदेव कारण सहसा या शनी लोकापर्यंत येण्याची नारायण तयारी दाखवत नाही. शनिदेव तसं म्हटलं तर सहज नाही तर मुद्दा. म्हणजे तसं म्हटलं तर सहज नाही तर मुद्दा. हो, विश्वात भ्रमंती करणारा मी या विश्वात तुम्हा देवतांचा मोठेपणा वाढावा म्हणून सतत माझे प्रयत्न चालू असतात. या विश्वाची विश्वगणी चालावी म्हणून केवळ युक्ती प्रयुक्तीनं या विश्वासाची मी सतत झटत असतो. आणि असं असताना आज योगायोगानं का होईना तुमच्यापर्यंत आमची पावलं वळली आणि तुम्ही म्हणतात सहज ती मुद्दा. हो, पण नारायणा, लोकात तुझी भ्रमंती असते, पण नेमकं तुझं आता येणं कुठून झालं. नारायण, माझं येणं झालंय या शनिलोकात. माझी पावलं वळली ती केवळ मृत्यू लोकातून. नारायण हा काय काय म्हणतोय मृत्यू लोक. म्हणे तुम्हाला मृत्यू लोकातील प्रेम कुशलता जाणून घ्यायची. मग ऐका, या मृत्यू लोकाच्या ठाई देवतांचे असंख्य भक्त आहेत आणि ते भक्त एक निष्ठतेनं ताल सलिलतेनं प्रत्येक आपल्या इष्ट देवतेची भक्ती करतात, आपल्या आराध्य देवतेची भक्ती करतात. पण नारायण नारायण नारायणा,
करता त्याला एकच कारण सगळ्यात जास्त भीती त्या मृत्यू लोकात. पण शनिदेव, पण मी जे मृत्यू लोकांच्या ठिकाणी जे आज नाविन्य जे काय पाहिलं ना, आहा, काय त्याची ती महती, काय त्याच्याबद्दल सांगू. सांगायला गेलं तर शब्द अपुरे पडतील. बोलता बोलता हळू गेला. काय त्याचं नाविन्य, काय त्याची महती, नेमकं हे कोणाच्या बाबतीत बोलतोय. हो, असं कधी झालं नाही आणि ह्याच्या पुढे काही होणार नाही. अशी कोणती व्यक्ती जी त्या मृत्यू लोकांना आहे आणि त्याची एवढी प्रचिती होते, मला जाणून घ्यायची इच्छा आहे. धन्य त्याची भक्ती, धन्य त्याचे पराक्रम आणि धन्य तो राजकर्ता नारायण. धन्य तो राजकर्ता नारदा. नेमकं असं करतोय का? तो ऐका, मृत्यू लोकांच्या गायी उज्जैनी नरेश राजा विक्रम हा तेव्हा जनतेच्या हितार्थ, जनतेचं ज्ञान वाढावं म्हणून, तेव्हा देवतांचा मोठेपणा कळावा म्हणून वेळोवेळी त्यांना बोध प्रदान करतो. पण सांप्रत परिस्थितीत त्यानं नाविन्य केलं ते काय? त्या विश्वातील नवग्रह, त्या नवग्रहांची माहिती, त्या नवग्रहांची महती पटवून देण्यासाठी केवळ सांप्रत स्वतःच्या राज्यात आज ब्राह्मणांना पाठवण्यात नवग्रह म्हटले ती श्रेष्ठ ग्रह म्हणजे कोणता असेल तर तो हा शनिदेव. नारदा योगायोग म्हणतात तो आकाशाचा विलंब न करता हा शनिदेव मृत्यू लोकांपर्यंत जाणार आहे. आणि ज्या ज्या ब्राह्मणांना त्यांनी आमंत्रण केले, जे आमंत्रित ब्राह्मण आहे ते नवग्रहांच्या बाबतीत काय काय बोलतात. प्रामुख्यानं काय बोलत आहे हे प्रत्यक्षानं मला
Thank you.